का दरिद्रीची हे सांगत असताना भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक उदाहरण सांगितलेलं आहे गाईचं. गाईच्या स्तनाला गोचिड आहे. ते गोचिड गाईच्या स्तनात दूध पित नाही, ते रक्त पितात, नाही तर प्रसंगी उपाशी मरून जातात. पण ते लांबून वासरे येतात आणि त्या स्तनाचं दूध पिऊन तृप्त होऊन जातात. पुढचं उदाहरण दिलेलं आहे कोणाचं? भ्रमर म्हणजे भुंगा. चिखलामध्ये कमळ आहे आणि कमळामध्ये कमळकंद आहे, त्याला मकरंद म्हणलं जातं. ते भ्रमर लांबून येतात आणि कमळामधला मकरंद सेवन करून निघून जातात आणि त्याच कमळाच्या शेजारी बेडके चिखलामध्ये उड्या मारतात. भूक लागली म्हणून काय खाऊ त्यांनी महाराज? चिखलच खात बसतात. लांबून भोंगे येतात आणि मकरंद सेवन करून जातात. पण त्या बेडकाने एवढं समजत नाही की आपण जिथे करतो तिथं मकरंद आहे. त्या गोष्टीला कळत नाही आपण ज्या स्थळाला चिटकून बसतोय त्या अमृतासारखं दूध आहे आणि आपण रक्त पितोय लांबून. तशी आपली अवस्था झाली. कोणासारखी? गोचिडासारखी, बेडकासारखी. आपण सगळे त्याच झालो. का? कारण आपली अवस्था कशी आहे? ज्ञानोबराय म्हणतात आपल्या जवळच परमात्मा आहे, पण तो आपल्याला सापडत नाही, आपल्या लक्षात येत नाही. कारण ते एकच आहे, भ्रांत अवस्थेमध्ये आपण सगळे आहोत. म्हणून माऊली सांगतात काय? तैसा हृदयामध्ये विरामू असता सर्व सुखाचा आरामू भ्रांतासी कामू. विषयावरी आपण विषयासक्त आहोत, आपण भ्रांत अवस्थेमध्ये आहोत. त्यामुळे आपल्याला स्वस्वरूपाची जाणीव होत नाही, परमात्मा लक्षात येत नाही. आणि ही जाणीव करून देण्यासाठी संत महात्म्यांच्या दर्शनाची आवश्यकता आहे, त्यांच्या भेटीची आवश्यकता आहे. महाराज म्हणतात ही भेट मला झाली आणि या संतांनी तो परमात्मा मला मिळवून दिला. ही मोठी फलश्रुती नाही का? संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडीला ज्ञानेश्वर प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेने चालवायची सेवा आदिशक्ती महाराजांच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी चांगली आहे. केव्हा समजतो स्वतःला त्या ठिकाणी कुठल्याही कारण योजनाच्या बाबतीमध्ये पाहिलेलं घराण्यामध्ये जन्म झाला म्हणून या संतांची सेवा माझ्या आहे. तुका म्हणे भाग्य या नामी म्हणजे संसारी जन्मी. एवढ्या लांबून आपण घरमध्ये करत पंढरी क्षेत्रामध्ये दाखल झालेला आहात. साहेबांना त्या ठिकाणी पंढरी क्षेत्रामध्ये विराजमान केलेला आहे. आषाढीचा हा सोहळा आपला पार पडतो. वैकुंठ वासी हरिभक्ती पारायण पाटील श्री गुरु दादासाहेबांना घेऊन मुक्ताईनगरला गेले. 200 लोक त्या भरपूर आज किती सगळे मंडळी इथं आहेत. म्हणजे साक्षीदार आहात. मोठा पिढ्यापिढ्याचा संबंध मुक्ताबाई संस्थांशी आपल्या फळाचा आहे. मंदिराचे त्यावेळेस रात्री 12-1 वाजता श्री गुरु भाऊ आणि श्री गुरु दादा या ठिकाणी उद्घाटनाच्या वेळेस आले. अशा मोठ्या प्रत्येक कार्यक्रमाला त्या ठिकाणी आमंत्रित करून आपला स्नेह अधिक दृढ वेळोवेळेला संस्थांनी केलेला आहे. आणि अशीच आईसाहेबांची परंपरेने सेवा आपल्या हातून घडत राहिली. ती जगद्गुरु कुटुंबांची आदिशक्ती मुक्ताबाई महाराजांनी करून सेवेला आपण विराम देऊ. शेवटी जगद्गुरु कुटुंबांचे भजन सगळ्यांनी मुखाने नामस्मरण करा. हाताने टाळी तुकाराम